नमस्कार, ऋषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या दिवसामध्ये बाजारामध्ये हिरवागार असा ताजा हरभरा बघायला मिळतो आणि अशातच या हरभऱ्याचं करायचं काय, तर आज मग आपण मस्त या हरभऱ्याचा चटपटीत असा हरभरा चाट बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। हिरवे हरभरे बाजारातून मी इथे आणले आहेत। आता हिरव्या हरभऱ्याचा चाट बनवण्यासाठी मी आधी हे सोलून घेणार आहे। अशा प्रकारे याच्यातले दाणे जे आहेत ते काढून घ्यायचे। हरभरा सोलण्यासाठी जरा वेळ लागतो, पण काही हरकत नाही। हा जो हिरवा हरभरा आहे त्याचा चाट जर बनवून खाल्ला तर तो फार छान लागतो आणि हिरवे हरभरे या दिवसामध्येच मिळतात। जवळजवळ 350 ग्रॅम हरभरा आहे हा। तुम्हाला पाहिजे तेवढा हरभरा इथे वापरू शकता आणि त्यासाठी लागणारे मसाले त्याप्रमाणे तुम्ही वाढवून घेऊ शकता। मस्त हिरवेगार चणे इथे माझे सोलून झालेत। जवळजवळ अर्धा तास लागला मला चणे सोलण्यासाठी। आता एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं। पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये हरभरा घालून घ्यायचा। अर्धा चमचाभर मीठ घालायचं। आता 5 ते 6 मिनिटांसाठी आपण चणे छान शिजवून घेणार आहोत। चणे शिजतात तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, मिरचीचे प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्याप्रमाणे वाढवू शकता। आता आपण हे एकदा मिक्सरला फिरून घेऊया, बारीक अशी पेस्ट करून घेऊया याची। मिरची आणि कोथिंबीर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलंय। 5 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे चणे आपण एका गाळणीने गाळून त्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत। आता याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून एकदा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि बाजूला ठेवून देऊयात आपण थोड्या वेळासाठी। आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची। राई छान तडतडली की अर्धा चमचा हिंग घालायचं। थोडासा कढीपत्ता घालायचा। एकदा फोडणी छान मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते घालायचं। चमच्याने थोडा वेळ परतून घ्यायचं आणि जो हरभरा आपण शिजवून घेतला होता तो याच्यावरती घालायचा। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। खमंग फोडणी आणि हिरवे चणे बघून मस्त आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय। चवीनुसार मीठ घालायचं। लक्षात ठेवा आपण चणे शिजवताना देखील मीठ घातले होते, त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे। आता चणा चाट बनवतोय म्हटल्यावरती चाट मसाला हा घातलाच पाहिजे, त्यासाठी फक्त पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। आपण मीठ देखील घातलं आहे आणि एकदा चमच्याने हे छान मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं। चटपटीत असा हिरवा चणा चाट आपला इथे तयार आहे। आता वरतून मस्त कोथिंबीर भुरभुरूया। कोथिंबीर भुरभुरून गरम गरम आपण हे सर्व करून खाण्यास सुरुवात करूया। चटपटीत चणा चाट मस्त इथे तयार आहे, बघू शकता तुम्ही। हा तुम्ही असाच देखील खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही फार छान लागतो। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून देखील खाऊ शकता।
याच्यातला एक बाईट मी खाऊन बघते. फार मस्त झाला आहे. तुम्ही देखील आजच बाजारातून हरभरा आणून ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते.